आई वडिलांविषयी काय सांगाल? वडील माझे पंचायत समितीचे सदस्य होते आणि ते स्वतः कुस्तीगीर होते, एक पैलवान होते. त्याच्यामुळं 5वी पासून मला व्यायामाची आवड लागली. हे व्यायाम करता करता मी इतरही मुलांना कसं आपल्याला व्यायामासाठी किंवा एक सुदृढ शरीरासाठी आपण काय केलं पाहिजे, तर ह्याचे धडे आम्ही शाळेमध्ये 10वीला असताना म्हाताऱ्याचं मंदिर असेल आमच्या गावामधलं की त्या ठिकाणी जाणं किंवा व्यायाम करणं किंवा जिल्हा परिषद शाळेमध्ये जाणं, जाताना 4-5 मुलांना घेऊन जाणं सोबत किंवा व्यायाम केला पाहिजे. आताच्या परिस्थितीमध्ये अशी परिस्थिती आहे की आता 4वी-5वी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना व्यायाम कशाला म्हटलं, जोर कशाला म्हणतात, बैठक कशाला म्हणतात हे विचारलं तर सांगता येत नाही. हे थोडंसं कुठंतरी त्यावेळी आम्ही त्या काळी नवीन 4 विद्यार्थ्यांना घेऊन जाणं, 4 मुलांना घेऊन जाणं किंवा आपण या शारीरिक गोष्टींकडे आपण थोडंसं लक्ष. आज तुम्ही जे समाजकारण करताय किंवा जे ज्याला आपण आरोग्यकारण असंही म्हणूया, आरोग्य क्षेत्रात काम करताय तुम्ही, याची बीज किंवा पाळंमुळं कुठल्या व्यायामाच्या आवडीशी काही जोडले गेलेले आहेत का? ज्यावेळी आम्ही म्हणजे 5वीत असताना मी पहिल्यांदा जोर आणि बैठक मारायला सुरुवात केली, तर त्यावेळी थोडंसं असं वाटायचं की बाबा सुदृढ शरीरासाठी आपण ह्याच्यापेक्षा वेगळं काय केलं पाहिजे, तर त्याच्यानंतर बाबा दूध पिलं पाहिजे, चांगलं अन्न आपण बदाम, काजू, मनुके हे खाल्ले गेले पाहिजे. हे आपण न करता हे बाकीच्या थोड्याशा आपण आपल्या विद्यार्थ्यांकडे किंवा आपले जे काही त्यावेळेस माझे विद्यार्थी मित्र होते, बालमित्र होते, ह्या बालमित्रांनी ह्या गोष्टी चांगल्या म्हणजे आकसल्या गेल्या पाहिजेत किंवा त्यांनी ह्या गोष्टी केल्या पाहिजेत, निर्माण झाल्या पाहिजेत त्यांच्या शरीरामध्ये, त्यांच्या मनामध्ये. तर यासाठी त्यावेळीपासून थोडंसं व्यायाम, शारीरिक बाकी हालचाली असतील किंवा आरोग्य असेल, त्यावेळीपासून थोडीशी नाळ जोडली गेली आणि त्यामुळं आता आरोग्य सेवा क्षेत्रामध्ये त्याच्यातूनच म्हणजे व्यायामाची आवड कधी आरोग्य कारणाकडे गेली, आरोग्य म्हणून बनवून गेली कळलंच नाही. हो, येस. म्हणजे जे काही मला आवडलं, जे काही मला चांगलं वाटलं ते इतरांना सांगत राहिलं पाहिजे, इतरांमध्ये ते रुजवत राहिलं पाहिजे, त्याला ते त्यांच्यामध्येही ते आलं पाहिजे. ही भावनाच आज खऱ्या अर्थानं पुणे जिल्ह्यातला सगळ्यात हक्काचा असणारा युवराज दादा घडवून गेली. क्या बात आहे.